हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश होऊन सगळी काही कामावरली. आज पाऊस आहे त्यामुळं बाहेर जायचं तर काही विषयच नाही. काना पण अजून उठलं नाही. काल गावाला गेला होता त्यामुळं थकला असेल, काल झोपला नसेल, तिथे दिवसभर हंबा पाहिल्या त्यामुळं आता काना पण आज बराच वेळ झोपला. आमचे सगळे कामं आवरले. कानाचा नाश्ता झाला, परत आमची भाजी पोळी सगळं आवरलं आहे, किचन वगैरे सगळं आवरून झालं आहे. आणि आता बसले मस्त, कारण आज कपडे पण नाही धुता येणार, इतका पाऊस चालू आहे बाहेर. त्यामुळे आज आम्ही कपडे पण ओले नाही केले, कारण ते ओले करून पण वाळणार नाही. हे बघा, सकाळपासून सारखं पाऊस चालू आहे, रात्री पण चालू होता. त्यामुळं काय करायचं, बाहेर निघायला काही चान्स नाही. सो आज घरातच दिवसभर. आणि इथं आत्यांची पॅकिंग झालेली सगळी पूर्ण. आत्यांची बॅग, दादांची बॅग, परत यात सगळं काही त्यांचं आथरायचं, पांघरायचे कपडे, असं जे काही आहे, ताट वगैरे, कारण ताट पण न्यावं लागतं वाटतं. त्यामुळं सगळी काही पॅकिंग झालेली आहे. आत्यांची तर आधीच झालेली होती, काल दादांची पण झाली. तर चला आत्यांना विचारू, कसं वाटतंय तुम्हाला आता 8-10 दिवस घरापासून लांब जायचं. आत्या, झाली का तुमची सगळी दिंडीत जाण्याची तयारी? हा झाली ना. मनाची तयारी झाली का? मनाची पण केली आता झालं, पिशा भरून झालं, सगळं पॅक झालं. डोक्याची मेहंदी बिंदी लावून झाली. आता उद्या जायचं. आता उद्या जायचं. यांना लई टेन्शन आलं होतं. काय हे म्हणते की मम्मीला लई पावसाची भीती वाटते, आणि मम्मी कशी राहीन आता पावसात. माझ्यापेक्षा माझ्या सुनील दादा लई टेन्शन. कारण बाहेर पाऊस झाला का त्याला वाटतं की सगळ्यांनी घरात बसलं पाहिजे. त्याला वाटतं आजच्या घरी कशी मम्मी सगळ्याला घरात राहिली ती पाऊस. आणि आता मम्मी स्वतः बाहेर जाणार, मी कशी काय करी 15 दिवस आता काही होता आपोआप, आता सगळेच राहते. हा, एवढे सारे लोक जाणार आहे, मीच पुढे येतील. हा, नाही त्यांचं होईल तसं मा होईल. जाऊ आता, मन थोडं घट्ट केलंय, तर कानासाठी थोडं मन असं वाटत आहे. कानापासून एवढे दिवस लांब. कानाची काळजी तुम्हाला घ्यावं लागेल बाई. घेऊ, कानाची काळजी घेऊ आम्ही. हा, कानासाठीच थोडं हे वाटत नाही, पण काही नाही. आता जसं बाकी कॅन्सर होईल तसं आपलं होईल ना. हा, किती लोक आहे दिंडीमध्ये. हा, मग किती किती दिंडे देवच तारणार त्याने. आता अजून 8-10 दिवस आधीपासून काही निघालेले. हा, 8-15 शेगावची तर एकदम पहिल्यांदा निघतील. दिवस झाली. हा, कारण ती लांबून यायचं राहतं, ती दिंडी लवकर राहते. महिना लागतो. ती याची मुक्ताईची दिंडी, ती पण लवकर निघते. फक्त ह्या 2 दिंड्या सोबत निघते एक दिवसाड. हा, आळंदीचीच फक्त लेट निघत. आळंदीची आणि तुकाराम महाराजांची ही एका दिवसाच्या याच्यावर निघते. त्यांना ते जवळ राहतील त्याच्यामुळे. पुण्यावरून. हा, लावून यायचं म्हणलं लवकर निघाले दिंडी. आता लईची इच्छा होती जायचं दिंडी. एकदा तरी पायी दिंडी करायची होती आत्याला, त्याच्यामुळे आता लई इच्छा होती, लई इच्छा चालू होतं, एकदा तरी जाऊ. आता आलाय योग. आता काही देवाच्या भरोश्यावर. दादा जाऊन आलेले, दादांना माहिती बऱ्यापैकी. दादा एकदा जाईल. दादाला आता मी जोडी चालवली. दादाची नव्हती एवढी इच्छा, कारण दादा जाऊन आलेले. दादा म्हणले तुम्ही असले तर मी येईल, नाही तर मग नव्हती हिंमत. गावातून पण बरेच 10-15 लोक आहे वाटतं आमच्या गावातून, आणि एक गाडी गेलेली असते, त्याच्यात सगळं आपलं सामान पण ठेवता येतं. तरी आम्ही गाडी केली आमची. हा, गावातून एक सेपरेट गाडी केली, म्हणजे सेपरेट गाडी केली. हा, काही लोक डोक्यावर पिशव्या घेऊन, डोक्यावर आपले कपडे घेऊन निघते लोक. हा, काही लोक मग त्यांचं बोललं होतं हे ते कशी राहत असते. आता पाठवते मी डोक्यावर पिशव्या बायांचा. हा, काल त्यांना पाहिलं सुनीलनं, काल चालता मम्मी असे लोक चालले, अशी खूप चालावं लागलं, असंच करावं लागलं. चालायचं काही टेन्शन नाही तुम्हाला, चालायला नाही मला प्रॉब्लेम काहीच. हा, पावसाची भीती वाटते. आता काय कसं तसं. इच्छा आहे आत्यांची, तेवढी पूर्ण होऊन जाईल. एकदा तरी आत्यांना जायचं होतं. एकदा तरी दादा नाही म्हणत होते, पण मग एकदा आत्यांना जायचंय, त्यासाठी दादा रेडी झाले नाही. दादा जाऊन आले. दादा म्हणजे एकदा तरी सांगू येतो मी, एकदा जाऊन परत नाव नाही घ्यायचं. कसं अभंगच गाड्या करून पंढरपूर कितकं वेळेस केलं. असं पायी दिंडीत जी मजा येते मग. तसं पंढरपूरला आता जाऊन हा, आम्ही सगळे जाऊन आलो, तूच राहिल्या. हा, मी म्हणजे लहान होती लई तेव्हा गेलते, अशी नाही गेली परत. तुला नाही
गाडीत जाऊ आपण एकदा. हां आणि तूच राहिली नाही तर पाहायला आम्ही सगळे जाऊन आलो पंढरपूर. हां तुम्ही माग गेले पुण्याहून होते. आलो ना तेव्हा सगळे जाऊन आलो. आता तूच राहिली फक्त पंढरपूर. मी ना आता मला आता असं वाटतं यांनी रील नाही पाहिलं पाहिजे, कारण हे ना लय रेसिपी ट्राय करून राहिली सारखी. आता शेव केली आम्ही सण थोडीफार कशी तरी. आता यांनी बियासाठी जे शेंगदाणे फोडलेले होते ना आज तेच घेतले. काय तर म्हणे खारे शेंगदाणे बनवायचे आणि एक नवीनच रेसिपी. मला वाटतं आता दीदी आपण 15 दिवस आराम करावं काय नो. रोज नवीन रेसिपी खायला भेटेल आपल्याला. आपण तरी नुसती भाजी भाकरच करतो, आपल्याला वेगवेगळं खायला भेटेल ना. अयो तुम्ही पाणी काय थोडंच घेतलं. गाईस इथं पा काय प्रोग्राम चालू आहे. काय रेसिपी हो नेमकी. मार्केटमध्ये खारी शेंगदाणे ना ते मध्ये एकदम मस्त वाले हो. हातगाडीवर भेटतात ते नाही, ते पॅकेट्समध्ये आहे ते. ते लोक चाकण्यासाठी खाते ना ते. तुम्हाला कसं काय माहित होतं चकण्यासाठी खात. लय का नाही सोबत बसून चकना खायला. नुसतं चकनाच खाल्ला का. हो चकना खायला. आपण आजपर्यंत दारूच्या थांबाला मी शिवेल नाही म्हणजे शिवेले पण पोटात नाही काय. शिवेल नाही असं कसं काय म्हणते. हे आता हे राडा बघू शकता तुम्ही. आत्ताच किचन आवरलं होतं आम्ही, सगळं काही क्लीन केलं होतं आणि परत दिला राडा करून. परत आम्हाला पाठीवर भांडी काढून दिली. ते जसे बघितले होते ना तसं तसं स्वरूप यायला लागलंय त्याला. स्वरूप यायला लागलंय. मला कधी कधी मलाच आश्चर्य वाटत माझ्या मेंदू असे शब्द माहिती ना कधी कधी कुठून आणतो नेमकं. मला तर एवढं मराठी येत नाही. हा ना बरं मराठी धड वाचता येत नाही मला, तरी एवढे शब्द कुठून येते माझ्या डोक्यात काय माहिती. एक पिशवी मीठ टाकून आणि मग ते शेंगदाणे. लाज वाटते का एक पिशवी मीठ. ते दबड काय बिना मीठ भरलं काय. आणि माहीत तरी होतं का मीठ आहे का. चालले गेले 2-3 दिवस डबे उचकले, मिठाची पिशवीच नाही मिळेल. म्हणलं एकदा नीट पाडो. तर का नाही पाहतो. काय सांगाव सापडली नाही याचा अर्थ. आता मीठ सुटायला लागलंय त्याचं. ते व्हिडिओ मध्ये ती बाई म्हणली होती मीठ सुटायला लागलं का म्हणजे ते बनत राहत. त्याचं पूर्ण मीठ सुटून गेलं. ते क्वालिटी शेंगदाणे रेडी. एवढी काय तुम्हाला शेंगदाणे आवडते काही. आवडते मला बाई शेंगदाणे. काना गेला बाहेर. इकडं पान काय रेसिपी चालू फिरायला गेला. आणि ते मीठ किती टाकलं. उकडून घेतले ते. कोणचं मीठ आहे? हे मीठ आहे. एवढं टाकलं. हा तू खाऊन पाहिल्यावर नाही का मम्मी शेंगदाणे खाल्ले का तुम्हाला रेसिपी विचारशील. तो जरी रेसिपीचा चॅनल असला ना तर तू ह्या सुनील कडे येशील रेसिपी घ्यायला दे. सुनीलला आम्हाला विचारायचं. शेंगदाण्याचं मीठ. आता रोज एक रेसिपी पाहते आणि रोज एक रेसिपी करणार. काही प्रॉब्लेम आहे काय काय माहिती. हा. मीठ जसं 2-4 फूट मग गंगथडीच्या कायला करायच्या. हा तिन्ही बी तर गंगथडीच्याच केल्या तुम्ही घरात. दुसऱ्या आणायच्या ना. ती डोक्याला ताण देत राहते. आता हे मीठ लई आहे का पोराचा आनंद लई. मीठ लई आहे. 20 रुपयाचं मीठ गेलं चाललं तर त्याचं त्यांचं 50 वेळा ऐकावं लागलं. ते मीठ लय महत्वाचं. मीठ नसतं कोणतं जेवण दुष्कर लागतं. बरोबर आहे. उद्यापासून बंदच होणार आहे सारे मिठाचे कारखाने गिरखाने पुढे बेकड बेगाने बंद झाले. पण पावसानं आता आलं पाहिजे ना मीठ. आणि पोरांना काय केलं माहिती का. नुसतं मीठच नाही घेतलं. जे शेंगदाणे निवडून बियासाठी काढेल होते ते सुद्धा घेतले. तुला फोडलं बी. ज्याचे केवढे मोठे शेंगदाणे झाले असते त्याचे पोरांना आताच खाऊन घेतले. क्वालिटी बनते. बरं तुम्हाला सापडत कसं काय हो घरात एवढं. रेसिपी त्याला सरळ साधं. उंदराला आणि मांजरीला कोणती गोष्ट पुढे ठेवली सांगावं नाही लागेल. हे बाय त्याचं सगळं मीठ बाजूला गेलेलं आहे. अजून थोडं परतावं. थोडेसे परतले का लय क्वालिटी बनणार ते. आणि त्या मिठाचं काय करायचं. ते मीठ कसं ठेवायचं. हे जर चांगले बनले ना त्याच्यात परत दुसरे टाकून खायचे. आम्ही नाही देणार आता तुम्हाला त्या मीठ. मिठाचं काय करायचंय जसं तिला मग चांगलं फोडावं लागतं. इथं विचार कर
असाच विचार जर तो आला दिंडीत करून देऊ राहिला घेऊन जाईना. हा मग दिंडीत घेऊन जा. चांगले झाले घेऊन जाय. तुला आता मी सांगतो असाच विचार जर गव्हर्नमेंटनं केला असता, नोटबंदी केली होती, आता ते जुन्या नोटाचं काय करायचं? अख्या भारतातल्या जुन्या नोटा गोळा केल्या त्यांनी, तुला जुनं मीठ चाला ना. मला नाही चालणार. झाले का? ऑलमोस्ट बनत आलेले 80% झाले. चांगलं लागतंय. छान आहे. झाले का? थोडे ओले ना अजून, त्यांचं मीठ गेलं का मग चांगले लागून अजून. 80% झाले. बर. आता ते एकदम जसे पॅकेट मध्ये भेटत आहे ना, तशा टाईप त्यांचा कलर झालेला आहे. म्हणजे मला असा कॉन्फिडन्स आलाय का ते चांगलेच बनणार आहे त्याच्यासाठी. बर. आता मी एक रेसिपी क्रॅक केली, माझ्या फेवरेट गोष्टीची रेसिपी क्रॅक केली का मी. बिटाच्या पिशा सेपरेट आणली होई माझ्या पैशाने, सेपरेट माझ्या आणि मग एक कढई आणली, एक गॅस आणली वाटलं तर. आणि शेंगदाणे करीन वाटलंच तर. काय बोलायचं ना, तिकडे शेंगदाणे चालली काय. तुला काय कॉन्टेंट काढून घ्यायची जाशील निघून. उचलून खाऊन घ्यायचे ना ते, दुसरं काय म्हणत. फायनली रेसिपी सक्सेस झाली आहे. कसे झाले, तुम्ही खाल्ले? वाजू नका. मीठच एवढं चट्ट बसल बस. खाली टाकून द्या. बाई. तर काही संध्याकाळचे 6 वाजले आणि आज आम्हाला बनवायची मिसळ, पण मिसळ आत्यांच्या हातून बनवायची. कारण आत्यांच्या ह्याच्यावर मला रेसिपी म्हणून टाकायची आहे, त्यामुळं आत्यांच्या ह्याच्यावर ते आत्या मिसळ बनवणार आहे. आणि आत्याने बनवली पण नाही दुसरी, तर म्हणे बनवते. पण तेवढं तर आत्यांना काम आलं भुईमुग टाकायला जाण्याचं, त्यामुळं आत्या गेल्या. आता त्या आल्या की बनवू, तोपर्यंत आम्ही थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं. आणि काका पण गेले होते आज. काकाची चपला बघू शकता तुम्ही. बाई लई कामाचं नवरा आहे. मग नाही फक्त पाहिलं ते सगळं. का ना, कुठे चालला तू? तर आत्यांनी मस्त अशी मिसळ बनवली. आणि मिसळची जी रेसिपी आहे ती आत्यांच्या इकडं 5 शिकवायचं काम चालू आहे. तो असा पाहतोय जसं त्याला पप्पापेक्षा जास्त समजतंय. तू सांग. अहो पप्पा चुकलं तुमचं. येतच नाही पप्पाला. अहो मला माहिती आहे तुम्ही कस काय चुकवलं. माय द्या तुम्हाला नाही येणार. कानाचा पप्पा आणि कानाची काकी, त्याला जेवढे पण वाईट सवय लागणार आहे. सकाळी कोणत्याच्याकडे रबडी घेऊन आलो होतं, आंघोळ केली तेव्हा खायचं नाही. साखरीचा विषय होता. आता त्याचा पप्पा त्याला चेस खेळायला राहिला, म्हणजे उद्या तो मोबाईलच मागितला पाहिजे. तुम्ही तुमचं काम करा. पोरगा मी 2 मिनिटं शॉक. एकदा दादाकडून झालं, एकदा जास्त प्रेम असणाऱ्या लोकांचं असंच राहतं. बाजूला